मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, 10 जून पासून आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक 40% 50% सर्व पेपर आणि ग्रामसेवकचे राहिलेले पेपर सर्व 10 जून पासून सुरू होत आहे. त्यासाठी आपण लवकरच या ठिकाणी तांत्रिक प्रश्नांची ही सिरीज चालू केलेली आहे. आजचा व्हिडिओचा हा 10व्या क्रमांकाचा भाग आहे. आधीचे जर तुम्ही 9 भाग बघितले नसेल तर त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याची देखील लिंक दिलेली आहे. नक्की जॉईन करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या नोट्स घ्यायच्या असतील, कारण या ठिकाणी वेळ खूपच कमी आहे आणि आपल्या या ठिकाणी ज्या तांत्रिक प्रश्नांच्या नोट्स उपलब्ध आहेत आणि मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी सर्व विषय मिळून तुम्ही या ठिकाणी ग्रामसेवकच्या ₹150 मध्ये घेऊ शकता आणि या ठिकाणी आरोग्य सेवकच्या देखील ₹150 मध्ये घेऊ शकता. ज्या विषयाच्या घ्यायच्या असेल तो मेसेज करायचा आहे आणि ₹149 पेमेंट करून बघू शकता या नंबरवरती 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि तुम्ही याला 10-15 मिनिटांमध्ये लगेच सर्व नोट्स उपलब्ध होऊन जातील. आता जो आपला महत्वाचा जो मेन टॉपिक आहे, आपण आपल्या विषयाकडे येऊया. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, लोकांना इजा करण्यासाठी किंवा मारण्यासाठी, लोकांना बघू शकता इजा करण्यासाठी किंवा मारण्यासाठी जीवांचा हेतू पुरस्पर या ठिकाणी केला जाणारा वापर म्हणून डॅश डॅश ओळखला जातो. त्याला काय म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1, जैविक युद्ध म्हणून ओळखले जाते. लक्षात घ्यायचं आहे, IMP आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. 2021 पर्यंत राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शहर प्रशासनाची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात किती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रे, त्याला आपण या ठिकाणी बघू शकतो RDMSC स्थापन केली आहेत, त्याला असे म्हणतो. तर किती केलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये? योग्य उत्तर आहे क्रमांक 3, म्हणजे एकूण 10 या ठिकाणी स्थापन केलेली आहेत. पुढचा महत्वाचा प्रश्न तुम्ही बघू शकता. रिश्टरच्या बाबतीत खालीलपैकी चुकीचे काय आहे? तुम्ही चारही पर्याय वाचायचे आहेत. यापैकी चुकीचे काय आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता. रिश्टर पद्धत 8-9 ची तीव्रता, 8 ते 9 ची तीव्रता याचा अर्थ हलका भूकंप असा होतो. म्हणजे हा या ठिकाणी मोठा भूकंप आहे, परंतु या ठिकाणी हलका म्हटलंय, त्याच्यामुळे हे चुकीचे विधान तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, हे या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन या टॉपिकचे प्रश्न आपण बघत आहोत, जो आपल्याला दिलेला आहे IBPS ने. भूकंपाचे कारण काय आहे? भूकंपाचे कारण काय आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. पृथ्वीच्या पृथ्वीच्या टॉक्निक प्लेटची गती कमी जास्त होणे, त्यालाच भूकंप आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. ज्या आपत्तीसाठी राज्याची मदत आणि सहभाग आवश्यक आहे, संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी त्यांच्या संसाधनांचे एकत्रीकरण आवश्यक आहे, अशी आपत्ती खालीलपैकी कोणती पातळी निर्दिष्ट ठरते? कोणती? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. बघू शकता. L2 पातळी निर्दिष्ट ठरत असते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनेमुळे भूकंप होतात? कोणत्या नैसर्गिक घटनेमुळे या ठिकाणी भूकंप होतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. ज्वालामुखीचा विस्फोटामुळे या ठिकाणी हे भूकंप घडत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे बघू शकता. धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पास कोणत्या वर्षी सुरुवात झाली होती? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2. क्रमांक 2 म्हणजे बघू शकता 2012 साली ही सुरुवात झालेली होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यूझीलंडमध्ये सुनामीच्या चेतावणी चिन्हांसाठी कोणते रंग वापरले जातात? कोणते रंग वापरले जातात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. बघू शकता. क्रमांक 1 पांढरा आणि निळा रंग वापरला जातो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता मित्रांनो, हे आपत्ती व्यवस्थापनाचे या ठिकाणी प्रश्न कव्हर झालेले आहेत. आपण पुढे या ठिकाणी वेगळा टॉपिक घेऊया. पुढचा प्रश्न बघू शकता. पुढचा टॉपिक आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची व जैवतंत्रज्ञान. हा टॉपिक आहे, त्याचे काही प्रश्न आपण बघूया. बघू शकता. जैवतंत्रज्ञान विभाग हा भारतातील खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो हा विभाग? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येतो हा विभाग. पुढचा प्रश्न बघू शकता. 1928 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणते अँटीबायोटिक शोधले होते? कोणते शोधले होते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. बघू शकता. पेनिसिलिन हे शोधले होते. पुढचा प्रश्न आहे, बायोगॅसचा प्रमुख भाग कोणता? बायोगॅसचा प्रमुख भाग कोणता? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. मिथेन हा बायोगॅसचा प्रमुख भाग आहे.
पुढचा प्रश्न आहे, कोणता हरितगृह वायू हसणारा गॅस म्हणून ओळखला जातो? कोणता हसणारा गॅस आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 बघू शकता. नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड हा या ठिकाणी हसविणारा गॅस आहे. लक्षात घ्यायचा आहे. याच्याकडे सुगंध स्मेल केल्याच्या नंतर माणूस त्याला कंटिन्यू हसायला येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्च 2023 मध्ये 30 सेकंदात दुधातील भेसळ ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणाकडून एक पुस्तक परवडण्याजोगे उपकरण विकसित करण्यात आले? कोणाद्वारे विकसित करण्यात आलेले होते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता. भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास म्हणजे IIT मद्रासने हे विकसित केलेले होते. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. खालीलपैकी कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यावर किंवा शरीरावर गेल्यावर ते आरोग्यास लाभदायी ठरतात? कोणते या ठिकाणी लाभदायी ठरतात? कोणते सूक्ष्मजीव? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे, तुम्ही बघू शकता, प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. ईस्ट ब्रेड बनवताना वापरला जातो. कारण ईस्ट ब्रेड हा जो ईस्ट नावाचा पदार्थ आहे तो ब्रेड बनवताना वापरला जातो. कारण त्याचं मुख्य कारण काय आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता. किण्वसाठी उत्प्रेरक म्हणून कार्य करते, म्हणून हे ईस्ट ब्रेडमध्ये वापरले जाते. क्रमांक 1 योग्य आहे. पुढचा प्रश्न बघू शकता. खालीलपैकी काय स्वतःच संतुलित अन्न आणि बघू शकता खालीलपैकी काय स्वतःच संतुलित अन्न आणि किशोरावस्थेसाठी चांगले समजले जाते? काय समजले जाते किशोरावस्थेमध्ये चांगले? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. दूध. दूध हे चांगले मानले जाते किंवा समजले जाते आणि चांगले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जैव प्रौद्योगिकी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय? त्याला काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे क्रमांक 4 बघू शकता. 4 हे योग्य उत्तर आहे. औद्योगिक प्रक्रियेत सजीवांचा वापर त्याला बायोटेक्नॉलॉजी असे म्हटले जाते. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. खालीलपैकी अनानील श्वसन पद्धतीमध्ये कोणत्या क्रियेचा समावेश होत नाही? तर औषध निर्माता औरंगाबाद 2015 ला विचारलेला आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक याचं. ठीक आहे. पहिला आहे पर्याय, दुधाची दही होणे, अल्कोहोल तयार होणे, पाव तयार करणे आणि सायट्रिक आम्ल तयार होणे. याचं काय आहे योग्य उत्तर? तर योग्य उत्तर आहे क्रमांक याचं 4. सायट्रिक आम्ल तयार होणे हे या ठिकाणी समावेश, या क्रियेचा समावेश होत नाही. बाकी तीनही वरील जे 3 पर्याय यांचा समावेश झालेला बघायला भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती, 1 मिनिट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्न बिघडातील महत्वपूर्ण घटक हा डॅशची वाढ होय. सूक्ष्मजीव, कीटकांची, विषाणूची आणि कृमीची. म्हणजे प्रश्न नीट समजून घ्या. अन्न बिघडातील महत्वाचा घटक म्हणजे अन्न खराब होते, म्हणजे आंबते किंवा खराब होते, त्यासाठी महत्वाचा कारणीभूत मेन घटक कोणता आहे? सूक्ष्मजीव, कीटकाचा हा महत्वाचा घटक आहे, किंवा विषाणूची किंवा कृमीची. असे तुमच्या समोर 4 पर्याय देण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी पुढे आपण प्रश्न कंटिन्यू करण्या अगोदर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला तांत्रिक म्हणजे या ठिकाणी आरोग्य सेवकच्या तांत्रिक किंवा ग्रामसेवकच्या तांत्रिक सर्व विषयांचं आरोग्य सेवक तांत्रिक, ग्रामसेवक तांत्रिक सोबतच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी जीके सर्व घ्यायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी जर आरोग्य सेवकचे घ्यायचे असतील तर 150 रुपयामध्ये सर्व भेटतील, आणि जर तुम्हाला ग्रामसेवकच्या घ्यायच्या असतील ते देखील सर्व 150 रुपयामध्ये भेटतील. तुम्हाला कोणत्याही ज्या घ्यायच्या आहे, समजा तुम्हाला आरोग्य सेवकच्या घ्यायच्या आहे, समजा मी सांगत आहे तुम्हाला या ठिकाणी आरोग्य सेवकच्या घ्यायच्या असतील तर या ठिकाणी मेसेज करायचा आहे तुम्हाला आरोग्य सेवक नोट्स पाहिजे असा मेसेज करायचा आहे. तांत्रिक सर्व विषय पाहिजे असा मेसेज करायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. आणि जर तुम्हाला ग्रामसेवकच्या घ्यायच्या असतील तर ग्रामसेवक नोट्स पाहिजे तांत्रिक सर्व विषय असा मेसेज करायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता 149 रुपयाचं पेमेंट 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे. आणि फक्त ज्या भरतीच्या नोट्स पाहिजे आहे ते सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला नोट्स उपलब्ध होऊन जातील. तर मित्रांनो इथून मागे आपण आता या ठिकाणी जो झाला आहे नोट्सचा, या ठिकाणी आपल्या जाहिरातीचा प्रश्न संपलेला आहे. ठीक आहे. आता महत्वाचा पॉईंट सांगत आहे. इथून मागे या ठिकाणी आज हा या ठिकाणी जो व्हिडिओ बनवला तांत्रिक प्रश्नांसाठी जो व्हिडिओ बनवला हा या ठिकाणी व्हिडिओचा कितवा भाग आहे? तर हा एकूण 10व्या क्रमांकाचा भाग आहे. सॉरी, एकूण 11व्या क्रमांकाचा माझा अंदाज हा भाग असेल. आधीचे जर 11व्या नंबर जर आधीचे तुम्ही 10 भाग जर बघितले नसेल तर तुम्ही ते नक्की बघून घ्या, कारण तांत्रिक प्रश्न सर्व टॉपिक वाईज त्याच्यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. आणि सर्व विषय जे टॉपिक झालेले आहेत सर्वांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील देत आहे, ते बघून घ्यायचे आहे. आणि आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकसाठी स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे
त्याची देखील लिंक दिलेली आहे. नक्की जॉइन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.